देख रहे हैं जस्टिस 24 न्यूज। सांसद रविंद्र वायकर का एक्शन मोड। एसआरए, अवैध निर्माण, पानी और रोड जैसी समस्याओं पर मनपा पी उत्तर विभाग में की बैठक। पूर्व नगर सेवक आत्माराम चाचे ने अवैध निर्माण पर खोली पोल। भूमाफिया की अब दुकानदारी होगी बंद। अप्पापाड़ा में पानी की किल्लत का भी उठाया मुद्दा। रविंद्र वायकर की सख्ती से मनपा अधिकारियों की उड़ी नींद। भूमाफियाओं पर वायकर का हंटर, अब समीक्षा नहीं सिर्फ कार्रवाई। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्र की हवा में आज कुछ अलग सी गूंज देखने को मिली और इस गूंज के केंद्र में है सांसद रविंद्र वायकर, जिनकी स्थानीय मुद्दों पर सक्रियता देखकर लगता है जैसे आखिरकार कोई नेता जनता के लिए सच में खड़ा हुआ है। आज मनपा के पी उत्तर विभाग कार्यालय में आयोजित हुई एक महत्वपूर्ण बैठक में रविंद्र वायकर ने विकास की धूल में गुम हो चुकी उम्मीदों को झाड़ कर सामने रख दिया। बैठक का मकसद था मालाड पूर्व और दिंडोशी विधानसभा क्षेत्रों में चल रहे एसआरए यानी स्लम पुनर्निवास प्राधिकरण के उन प्रोजेक्ट्स की समीक्षा करना जो आधे अधूरे पड़े हैं, जैसे किसी ने प्लानिंग की चाय बनाई और पीने से पहले ही काम छोड़ दिया हो। इस बैठक में सिर्फ फाइलें नहीं खुली बल्कि अफसरों की आंखें भी खुलवाई गई। रविंद्र वायकर ने इन प्रोजेक्ट्स की धीमी रफ्तार को लेकर एसआरए अधिकारियों से सीधे सवाल किए और कहा कि जनता को बरगलाना अब बंद किया जाए। इस बैठक में बीएमसी के सहायक आयुक्त, एसआरए के अधिकारी प्रदीप पवार, संजीव भोसले, बी जैतापकर, अग्निशमन विभाग, ट्रैफिक विभाग, पुलिस विभाग के प्रतिनिधि, साथ ही स्थानीय नेता जैसे पूर्व नगर सेवक आत्माराम चाचे, विभाग प्रमुख गणेश शिंदे, विभाग प्रमुख वैभव भरटकर, विधानसभा समन्वयक विष्णु सावंत, पूर्व नगर सेविका विनया विष्णु सावंत मौजूद रहे। बैठक में एक एक कर क्षेत्र की समस्याएं सामने आई। कहीं पानी का संकट, कहीं टूटी सड़कें, कहीं अवैध निर्माण और कहीं भूमाफियाओं का आतंक। आत्माराम चाचे ने अप्पापाड़ा के रविया बुदिया चाल के पास के डीपी रोड का मुद्दा उठाया, जो अभी तक खोली ही नहीं गई है। जनता उस सड़क को देखने के लिए अब गूगल मैप का सहारा लेने लगी है, क्योंकि जमीनी हकीकत में वो रोड कहीं नजर ही नहीं आती। साथ ही उन्होंने कुरार, अप्पापाड़ा से और शिवाजी नगर से हाईवे तक लगने वाले ट्रैफिक जाम पर भी ध्यान दिलाया, जहां जाम ऐसा लगता है जैसे कोई त्योहार चल रहा हो और प्रशासन छुट्टी पर हो। पर चर्चा यही नहीं रुकी। आत्माराम चाचे ने गांधीनगर के क्रिश्चियन कब्रिस्तान पर अवैध झोपड़े बनाकर 1+1 और 1+2 मंजिला मकान बेचे जाने का खुलासा किया, जो अब भूमाफियाओं द्वारा एक अलग ही प्रॉपर्टी स्कीम बन गई है, कब्रिस्तान रेसिडेंसी। इसमें भूमाफियाओं का काला कारोबार साफ नजर आ रहा था, लेकिन बीएमसी की नजर शायद कहीं और थी। रविंद्र वायकर ने इस मुद्दे पर अतिक्रमण विभाग के अधिकारी सागर राणे को जमकर फटकार लगाई और स्पष्ट कहा कि अब किसी भी अवैध निर्माण को बख्शा नहीं जाएगा। उन्होंने यह भी कहा कि जो भी अधिकारी जनता की शिकायतों पर ध्यान नहीं देगा या भ्रष्टाचार में लिप्त पाया गया, उस पर सीधी कार्रवाई की जाएगी और मैं किसी को नहीं छोड़ूंगा। बैठक में यह भी सामने आया कि अप्पापाड़ा क्षेत्र में पानी की समस्या इतनी गंभीर है कि लोग अब बादलों से आस लगाए बैठे हैं। आत्माराम चाचे ने पानी के मुद्दे को लेकर बीएमसी अधिकारियों से जवाब मांगा, तो वहां मौजूद अधिकारी सिर्फ पाइपलाइन की स्कीमें गिनाते रहे, जैसे जनता को योजनाओं से पानी पीने को मिलेगा। रविंद्र वायकर का रुख इस पूरी बैठक के दौरान बेहद सख्त रहा। ऐसा लग रहा था जैसे वो हर फाइल में जनता की तकलीफों की चीखें सुन पा रहे हों और उन्होंने एक एक अधिकारी को साफ कह दिया कि अब जवाबदेही से भागने का समय नहीं है। सभी विभागों को हर मुद्दे पर स्पष्ट दिशा निर्देश दिए गए और यह भरोसा दिलाया गया कि जनता के हक के लिए मजबूती से खड़ा रहा जाएगा। यह बैठक किसी औपचारिक चर्चा से कहीं बढ़कर थी। ये जनता के अधिकारियों की अदालत बन गई थी, जहां सवालों की गूंज और अफसरों की खामोशी साथ साथ चल रही थी। मुंबई जैसे महानगर में जहां विकास अक्सर विज्ञापन बनकर अखबारों में छपता है, रविंद्र वायकर की यह पहल एक अलग ही संदेश देती है कि जब नेता ठान ले तो फाइलों में कैद विकास भी सड़क पर उतर सकता है और जनता को उसका हक मिल सकता है। अब आइए देखते हैं जस्टिस 24 न्यूज पर इस मामले पर यह रिपोर्ट। सर्वांना दिसते, याच्यामध्ये बीएमसी आमच्या नावं दिली जातात, बीएमसीला सूचना दिली जातात, यासाठी एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय असा नको आहे। कायद्यात जे बसतंय ते करा। कायद्याच्या व्यतिरिक्त तो कोणी असो, खासदार असो, आमदार असो, नगरसेवक असो, सर्वसामान्य मनुष्य असो, व्यापारी असो, कोणी असो, तुम्ही काय ऍक्शन घेत नाही का? वाचवता तुम्ही त्यांना? वकील एक देतोय तुम्हाला संपूर्ण पुरावे, मी सांगतोय तिथे, मग कोणाच्या आडे सर्व चाललेलं आहे? मी तुम्हाला स्पष्ट सांगतो तुम्हाला आणि कायद्याच्या भाषेत सांगतो, तुम्ही 25 तारखेच्या आधी मला ते ऍक्शन पाहिजे, मला वाटते माहित नाही।
कायद्यात जे बसतो ते कायद्याने करा, कायद्याच्या सक्षम राहून करा. या देशाचा कायदा तेवढा सक्षम आहे, या राज्याचा कायदा सक्षम आहे, महानगरपालिकेचा कायदा सक्षम आहे. तिथे असलेल्या त्या व्यक्तीने त्या पद्धतीने वागलं पाहिजे, नसेल तर त्या व्यक्तीला त्या पद्धतीने कायद्याने शिक्षा झाली पाहिजे. आणि किती करणार अजून थोडी अशी आहे त्या ठिकाणी आपण रोडवायडिंगमध्ये सगळ्यांसाठी नोटीस केलेल्या आहे. पण याच्यामध्ये काही लोक असे आपल्याला हाताशी जाऊन त्यांना नोटीस जाऊन झालेल्या नाही, त्यांनी स्ट्रक्चर मारलेले, त्यांनी काही असा प्रश्न केला ज्यांना नोटीस भेटलेले नाही त्यांनी स्ट्रक्चरला हे लोक विचारू शकत नाही असं त्यांनी नोटीस ते बघतील ना, ते त्यांचं बघतील. पण याच्यावरती स्ट्रिक्टली सांगतोय मी कोणालाही वाचवलं जाणार नाही. कायदा कायद्याप्रमाणे वापरला पाहिजे, कोणी असतं. ठीक आहे, स्ट्रिक्टली हो सर, करून दिला तुम्ही पिरियड ठेवा, याचं काय कामं होणार नाही. वर्षानुवर्ष कसं करू. एक सांगू तुम्हाला, शांताराम तलाव किंवा तुमच्या इकडे त्या दिवशी मतदारसंघामध्ये जाताना एक मनुष्य आत गेला ना तर 1 तासाच्या शिवाय बाहेर येणार. बरोबर. एक म्हणजे एक मोठी गाडी गेली, ते पाण्याचा टँकर वगैरे गेला तर समोरची गाडी येणारच नाही. बोला ना, तुम्हाला बोलण्यासाठी तर तुम्हीच बोलायला पाहिजे. जनता बोलून झाली. आता ट्रॅफिकवर कोविड जर तिथून आपण झाला नसतो तर आपला जो महाराष्ट्र याला रस्ता आहे तर तो अजून एक कोविडला जाण्याचे स्टार्ट होईल. त्याच्यामुळे जो शिवाजी नगर किंवा तो परिसरची ट्रॅफिक जाम होती ती फॉलो व्हायला कधीपर्यंत मला ते टायमिंग झाला, टाइम बाउंड. तर आता आमचं जे ह्या आपल्या तुम्ही मला एक सांगतो, तुम्हाला पावसाळा 15 मे नंतर तुम्ही कामं थांबवून जातात. 15 मेच्या आधी प्रत्येक आठवड्याला तुमच्या दिंडोशीच्या ट्रॅफिकवरती तुम्ही आता हे करा. खूप ट्रॅफिक झाले दिंडोशीमध्ये, खूप म्हणजे खूपच. त्याला जर तुम्ही सोयीचं केलं नाही ना, लोकांना त्रास देण्यासाठी नाही आम्ही. फक्त ते परत येतो आणि ते सर्व जे काय मला बोलवा, मी इतक्या यायला तयार आहे, कधी यायला तयार आहे. तुम्ही बैठक लावा की बाबा आम्हाला तुमची गरज आहे, मी येतो. माझ्याकडे या, आपण तिथे बोला. आपलं सगळं भेटतं. नाही, अपेक्षा आहे. आम्ही अपेक्षेसाठी मला निवडून दिलं लोकांना, कशाला निवडून दिलं असतं. त्यामुळे तुम्ही मला केव्हाही सांगा, पण ही मला ही ट्रॅफिक काढून टाकायचं. याच्यामध्ये एक विशेष आहे, आमच्या अकोल्यापासून आणि कुलारवे यांना कनेक्ट कांदिवली आकुर्डी रोडला कनेक्ट करणारे 2 रोड आहे. रोडमध्ये जो देवगी कंपाऊंडमधून आमच्या बाहेर गेल्यामध्ये फक्त 13 स्ट्रक्चर अपेक्षित आहे. त्याच्याने तुम्ही कांदिवली मार्केटला गांधीनगर मार्केट करून आपण आकुर्डी रोडला कनेक्ट करतो. एक आपल्या एरियाचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, तिथे जवळ 50-60 स्ट्रक्चर फक्त होतात. म्हणजे आपल्याला मॅक्सिमम 100 PAP फक्त लागणार आहे आणि आपले जवळपास 3 रोड मोकळे होतात. त्याला आपण प्रायोरिटीवर घेतला तर एक जास्तीत जास्त 2 महिन्यामध्ये आपलं काम होऊन जाईल. त्याला एक आम्हाला या रोडची जर 3 रोड मला वेगळे होत असतील, 3 रस्ते सुद्धा होत असतील, मला त्या आपण PAP-साठी आपण गौरव साहेबांना करायला ट्रॅफिकचा इश्यू संपून जाईल. वेळेचा किती मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आपली साहेबाला 2 वर्ष फॉलो करण्यासाठी तुम्ही आठवड्यामध्ये आता दिवस 8 तारीख किती आहे, 5, 20 तारखेपर्यंत एक्सरसाइज करा. वेळ लागतो. 20 तारखेपर्यंत तुम्ही एक्सरसाइज करा. किती होणार आहे ते फक्त आपण नाही, आपल्याला PAP देणं हे सर्वात मोठा आपल्याकडचा प्रश्न हा PAP-चा आहे. लोकांना काय घर दिलं तर लोक जायला तयार आहेत, घरच देणार नसेल तर लोक काय जाणार. त्यामुळे घर आपल्याला ताबडतोब आपण त्या PAP-च्या मागे लागू. 25च्या मीटिंगमध्ये बाहेर कुठपर्यंत आले ते पाहिजे. कारण PAP काय मिळवायच्या कशा मिळवायच्या आपण ते बघू. महामाते ते करू आपण. आता पहिलं 200 PAP-चं तुम्ही म्हटलं की मंजूर झालेले आहे, पण ताण ऍक्शन घेत आहे. सर्वे झाला का तुमचा? सर्वे मध्ये काय मिळालं तुम्हाला? आपण 1670 क्षेत्रामध्ये बाधित आहे आणि डिमार्केशन पण केलेलं आहे आपण आणि ते सध्या वाढीच्यावर कारवाई करतो. 1670 बाधित आहे.
मग याच्यावर काय उपाययोजना काय त्याच्यामध्ये मान्य आयुक्त सांगितलं आपण एक झालेला एक चित्रपट साठी आपण जवळपास 650 TAP आपण मागितलं होतं त्याच्यामध्ये त्या आपल्या पुन्हा आता एरियामध्ये आपण आता आयडेंटिफाय करून 650 पत्र पाठवलं त्याच्याप्रकारे 7 मार्चला एखादी मीटिंग त्यावेळेस कळलं की त्यांनी जे सगळे जे आहे त्यांच्याकडे अवेलेबल ते सगळे SBPL त्यांनी हँडओव्हर केले आणि त्यांच्याकडे आता अवेलेबलच नाही तर जूनमध्ये 75 TAPs वगैरे अवेलेबल होते तर त्यावेळेस एप्रिलमध्ये त्यांनी मार्च झाली म्हणून आपण पत्र त्यांना जर अवेलेबल नसेल तर त्यांनी त्याला रिटर्न करून आपण ते एक्झिक्युट घ्यावं कुठे घेणार कुठे घेणार त्यांना ती खरं जे स्थलांतरित कुठे करणार इथेच तो प्रयत्न असा आहे की मलाडमध्येच व्हायला पाहिजे तो पुढल्याला म्हणत होते म्हणून तो विषय ओव्हरऑल MMRDA कुर्ल्यामध्ये मला इथे तुम्ही सांगता की 200 PAP मंजूर झाले तुमच्या अभिप्रायामध्ये तुम्ही म्हणता की आपल्याला कितीतरी किती मात्र 75 दिले हे 200 PAP काय मंजूर झालेले आहेत तुम्ही म्हणताय ना अभिप्रायामध्ये मग ते काय दिवशी होत्या त्या उपापाड्यामध्ये आलो ते करा ना एकेकाला कारवाई चालू करा ते मला आता तुम्ही बलराज साहेबांचं दिलंय ना ते कारवाईच्या मीटिंगमध्ये हे घेईल दोन टप्पे आहेत एक म्हणजे कमर्शियल आणि रेसिडेंट हे जे 15 16 म्हणतायत ना दोन्ही मिळून ना हो मग कमर्शियल वाल्यांचं काय करणार दुकानं आहे सर आपण मार्केट डिपार्टमेंटला कळवतो आणि मार्केट डिपार्टमेंटकडे त्यांच्याकडे जिथे अवेलेबल असेल ते आपण त्यांना देतो की याच्यापैकी कुठला हवं असेल तर ते आपण हे करू आता कमर्शियल आता इथे कमर्शियल फक्त मलाडमध्येच मिळेल असं नाही कमर्शियल मग ते मुंबईमध्ये कुठेही असू शकेल असं आहे फक्त रेसिडेन्शियलसाठी आपला प्रयत्न असतो की मलाडमध्ये त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन आहे आपला जो 700 मीटरचा वन विभागामध्ये एक रस्ता आहे त्याच्यामध्ये फक्त 40 KP अफेक्टेड होणार त्याने आपला 700 मीटरचा रस्ता उघडला तर पाण्याच्या टाकीपासून आपापड्याला एक नवीन 40 KP मध्ये तर पहिल्या फेजमध्ये जर तुम्ही लोकांनी त्या निर्णय घेतला तर आपल्या पुढे 36.3 रस्ता पण तिथे क्लिअर होईल आणि आम्हाला एक आपापड्याला एक एक्सेस होईल तर डायरेक्ट गोरेगाववरून मला आणि ट्रॅफिक पुढं आता ट्रॅफिक कमी होईल डिपार्टमेंटने ऍप्लिकेशन केले बरोबर जो असेंब्लीला क्वेश्चन आहे त्याचा प्रपोजल ऑलरेडी आम्ही पाठवलेलं आहे त्याचा आज फायनल झालेला आहे CCF मॅनेज करून वनविभागाचे अधिकारी पण दिले आहेत मला ती मंत्री या मीटिंगला आहे तर ज्यांचा आज फायनल डिमॉन्स्ट्रेशन आहे त्या नागपूरला आठवड्यामध्ये एक प्रपोजल आहे त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की कॉम्युनिटी हेल्पर जी जागा आपली अपेक्षा होती वनविभागाला आणि त्यांना नागपूरला आयडेंटिफाय करून त्याचा सर्वे झाला आणि त्यांना अल्टरनेट अपोजिट स्टेशन म्हणजे पर्यायी वनविभागाने आम्ही त्यांना दिलेली आहे फक्त त्यांच्या करणं करेक्टरला आपल्याला बीएमसीला काही पैसे भरायचे होते ते आम्ही भरले की ते आम्हाला एमसी करते आणि त्यानंतर त्याचे वायरचे एमसी पण आहे ते पण आम्ही प्रपोजल ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवलेलं आहे तर हे प्रपोजल पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्या गव्हर्नमेंटला काही फायनान्स अप्रुव्हलसाठी पाठवलेलं आहे एक 1.5 महिन्यात आपल्याला हा रस्ता मोकळा होईल मोठा ऍक्सेस मिळेल लवकर झालं तर आणि जर आम्ही मनस्थिती घेणार आहे की 36 मीटर कमी होणार आहे म्हणजे आमच्या पहिल्या टप्प्यामध्ये 18 मीटरचा रस्ता करायचा आहे पण हे सर्व कराल ना आपली कमिटी त्याच्या अगोदर मी आता त्या कमिटीमध्ये वन खात्याचे जे वरिष्ठ नागपूरच्या असो दिल्लीच्या असो सर्वांना बोलवतील आपल्या डिपार्टमेंटला आम्ही त्या लोकांना दिल्ली आणि करून दर प्रस्ताव इतर विभागाच्या हातातील प्रस्तावित 18 मीटर करून विकास नियोजित रस्ता 2015 मीटर लांबीचा पश्चिम द्रुतगती महामार्गाला समांतर असून सदर रस्ता 30
दक्षिण विभाग अंतर्गत विभाग अतिपर्यंत आहे. नमूद रस्त्यामध्ये 492 निवासी 127 व्यावसायिक बांधकामाचे एकूण 619 बांधकाम बाधित होत असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. तो वेस्टर्न एक्सप्रेस हॉल आहे आपला, तो हनुमान मंदिर आहे. आपला कुठला मॉल ओबेरॉय मॉल माहिती काय पोझिशन आहे. आपला बांधून त्याच्यामध्ये थोड्याची बाकी कोणती शाळा आहे त्याच्यामध्ये थांबलं होतं. ते आता या आता संपलं ना, त्याच्यामध्ये ते आपलं अकॅडमिक थांबलं होतं. तर अकॅडमिक नंतर आपण डिमोलिशनची त्यांना कुठलाही त्रास न होता आपल्याला व्यवस्थित करणं. दत्तामध्ये रस्ता ते तिथपर्यंत ॲडमिशन फायनल झालेलं आहे. आता डिमोलिशन ॲक्शन आपलं पावसाळ्याचं कम्प्लीट होऊन जाईल. तिथं आहे सुधार नाला टू प्रोटेक्शनचं काम झालेलं आहे आणि त्याचं आता अनेक प्रिपरेशनचं काम चालू होतं. आणि ते दुसरं आहे राणीपती रोड जंक्शन ते 30 असतं. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला ते दिसते गाड्या काढायचे ते काढून पण आपण ह्या पावसाळ्यामध्ये 99% तुम्ही काढायचे म्हणजे ऍक्च्युअली बीएमसी पाहिजे ना. चाललंय हे आता जे आहे ना तुमचं कमी 40, 30, 35 त्याची टोटल मारा. माऊली साईडची मीटिंग आहे पुराणामध्ये. माऊली साईड डेव्हलपर महाराष्ट्र चर्चा आहे ना, ते फक्त 25 स्ट्रक्चर आहेत मध्ये या डेव्हलपमेंटमध्ये येणार. 80 प्लस 1 असल्यामुळे विषय आहे. त्याच्यात निघाला तर तो एक रोड तिथे पटकन झटकट क्लिअर होईल. त्याला काहीतरी सुधारणा करा. तिथला कोणता विषय असल्यामुळे रेजिस्टर होतोय अनेक लोक तरी पण त्याला थोडा वेगळी लोकांचं जास्त नाही. आपला स्विच आहे कसं आहे सेपरेटेड आहे की त्याचं नॉर्म्स प्रमाणे बसतंय का? नाही मागते किती चालते किती चालते त्यांना रस्ता त्यांना जो जाण्या येण्याचा रस्ता आहे हा सेपरेट आहे ना, वेगळा आहे. आणि अशी घ्या ना आपल्याला ते करता येईल ना. ते त्यांच्या आधी आहे ना, कायदाच आहे तो. नाही तो होईल अशा लोक नाही, पण ज्यांनी कोणी आतूनच काढलंय बाहेरून काढून त्याने मुद्दामून एखाद्या दुसऱ्या ठेवलंय ते नाही होणार. नाही नाही त्याची असाइनमेंट त्यावेळेचं आहे का या डबलच्या याला जे तुला 60 वर्षाचा त्यांचं असाइनमेंट आहे का? आपल्याला काहीतरी एक यंत्र पाहिजे की नाही, नाहीतर काय प्रत्येकाला द्यायला लागेल. नाही पण असाइनमेंट त्याचं वेगळं आहे का? आपल्याला कोणतं ना कोणतं पुरावा ते घेतलंच पाहिजे ना. नाही पण घ्या बघू त्याच्यामध्ये एक आहे प्रोजेक्ट एफेक्टेड म्हणून काहीतरी करायला लागेल. म्हणजे प्रोजेक्ट एफेक्टेड मध्ये आपल्याला घ्यायला लागेल. नाही तर ते उत्तर पण जाणार नाही, पोटात तुमचं जाते ते सुरू बघायला लागेल. ती घेतली पाहिजे. त्यांना काय परवानगी आहे का नाही आहे, मग त्यांना काय कायदा, त्यांचा कोणता कायदा आहे की ते अशा पद्धतीने बांधकाम करू शकतात. आपण कारवाई करतो. साहेब
स्टॉप दाखवता आला तुमची आग लागली होती आता हॉटेलला मागे ते सत्तर उभे राहिले तुम्ही तर कसं उंच उभे राहिले आता अधिवेशनामध्ये त्यांनी दोन स्ट्रक्चरच्या इकडे आपण कुठेही त्यांना वाढ देणार नाही स्ट्रक्चर वाढीवर साहेब सुप्रीमचा फॉलो घेतलेला आहे साहेब अधिकाऱ्यांकडे फॉलो केलेला आहे दुसरे त्यांचे बिल्डिंग फॅक्टरीचे अधिकारी त्यांच्याकडे फॉलो केलेलं आहे पण हे लोक आज काम होणार नाही हे बोलतात की रात्रीच्या कामात चालू असतं बघा याच्या अगोदर मध्ये काय होतं आपल्याला जायचं नाहीये पण आता जी परिस्थिती आहे ती गोडाऊन होत आहे कारण बांधकाम होत आहे त्यात आग लागल्यानंतर फायरच्या गाडीवरती त्यांनी लाथा पाय काट्या त्या बिचाऱ्या फायर ब्रिगेडच्या गाडीवरती मारतायत बरोबर त्यांची काय चुकी आहे त्या बिचाऱ्यांची हे एका गल्लीमध्ये घुसते 5-25 पाईप तिथून आग गेलेली आहे पुढे आणखी आग लागलेली आहे पण त्या पुढे आग लागलेली आहे ते सर्व त्यांचं फर्निचर आणून ते रोडवरती टाकतायत पुढे गाडी जाऊ शकत नाहीत आणि त्यांच्या तिथे जर तो फायरमॅन असतात ते ड्रायव्हर वगैरे तिथे असतात तर मार्ग नसता आला तिथे आपण बघा या देशाचा काय राज्याचा कायदा आहे देशाचा आणि राज्याचा कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे चला तुम्हाला इथे जे आम्ही ठेवलेले ते नोकरी करतात तुमची घरं बांधण्यासाठी नाही ठेवलेली मला मी स्ट्रिक्टली सांगतो तुम्हाला मी याच्या पुढे नाही आपण बसणार आता तो प्रत्येक जण आहे प्रत्येक जण पाण्यात राहिली नाही तो एक मानसिक करून मग पूर्ण एक स्ट्रेच जो आहे तुमची कामं चालू आहेत ना ऍट प्रेझेंट कामं चालू असेल इमिडिएटली तुमचं बिल्डिंग वाला काय करतं कलेक्टर सर्वे केले कलेक्टर कोणाची असो मुंबई महानगरपालिकेला ऑथॉरिटी आहे अनधिकृत बांधकामाची ती कोणाची हे सांगू नका तुम्ही मला शिकवू नका 35 वर्ष कॉर्पोरेशन मध्ये काढलेली आहेत मी म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून याचं त्याच्या नावावर जाऊन तुमच्यामुळे ते वाटतंय कलेक्टर त्यांना नोटीस देतात आणि आपण चालू करा बघा तुम्हाला 20 तारखेनंतर 20 तारखेपर्यंत मला हे नाही पाहिजे अनधिकृत बांधकाम नको आहे त्यांनी आग लागताय जीविताची हानी होते लहान मुलगा पण जाऊ शकतोय अशा पद्धतीने चाललंय आणि अशा वेळेला वाचवता तुम्ही वाचवताय ते नका करू अरे मुंबई कॉर्पोरेशन मध्ये तुम्हाला जे काही आम्ही तुम्ही आलात ते मुंबई कॉर्पोरेशन मध्ये लोकांची सेवा करण्यासाठी आलात तुमची सेवा करून घेण्यासाठी नाही आला ते मला लक्षात ठेवावं लागतं 20 तारखेपर्यंत मी टाइम दिले 20 तारखेच्या नंतर मी माझ्या पद्धतीने जाणार नाही साहेब या ठिकाणी आपण PIA दाखल केले करा ना तुम्ही कायद्याप्रमाणे का आपण तुमच्याबद्दल भय नाही आहे कायद्याने सर्व झालं पाहिजे त्यांना मी नोटीस वेगळी कोर्टात नोटीस आल्यानंतर आम्ही कोर्टाने आम्हाला पाठवले पाहिजे त्या ठिकाणी आम्हाला नोटीस आलेल्या आहे त्याच्यानंतर आपण PI प्रोसेस करू आणि त्याच्यानंतर जी काय ऍक्शन करा ना करा तुम्ही कायद्याप्रमाणे चालतो गोरेगावमधून निवडून त्यांचा फक्त एक काढा तुम्ही तासात तर आपण तुम्हाला लगेच द्यावं म्हणजे तर वन खात्याच्या जागेवर बोलताना मूलभूत सुविधा देणे वन खाते विभाग मिळवणे सतत मूलभूत कामांना नामांतर देत नाही सदर बाब गंभीर असल्याचे यांनी नमूद केले हे ठीक आहे ज्याच्यावरती आपण केंद्राची एक कमिटी असता आहे ती आपली अर्बन डेव्हलपमेंट आणि त्याच्या माध्यमातून शहरामधील जे काही प्रॉब्लेम्स असतील आणि त्या मी कमिटीवरती असल्या कारणाने त्यांना रिक्वेस्ट केली आहे अध्यक्षांच्या चेअरमनला की आपण मुंबईला जाऊया मुंबईमधल्या पाण्याचा प्रश्न मुंबईमधल्या आरोग्याचा प्रश्न आणि बाकीच्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये ते केंद्राच्या माध्यमातून बजेटमध्ये ज्या प्रोव्हिजन झालेल्या आहेत त्या राज्याला देखील मिळाल्या पाहिजे मुंबईला मिळाल्या पाहिजे त्या अनुषंगाने ती बैठक घेतली आहे याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये काही लोक वन खात्यामध्ये राहतात फॉरेस्टमध्ये राहतात किंवा आरेकालीमध्ये राहतात तर त्यांना देखील बेसिक ॲम्युनिटी माणसं आहेत आणि त्यांना त्या बेसिक ॲम्युनिटी हा आम्ही दिल्याच पाहिजे एक माणुसकी देखील आणि कायद्यामध्ये नसेल तर कायद्यामध्ये बसवून दिल्या पाहिजे तर त्या दृष्टीने आपण ती बैठक घेतो आणि त्यावेळेला हा विषय घेऊ आणि दुसरं ह्या ह्याच्यामध्ये जे गेल्या वेळेला आपण घेतलं होतं ज्याच्यामध्ये रस्त्यामध्ये इफेक्टेड होणारी जे सदनिका असतील किंवा घरं असतील ती आहे आणि त्यामुळे त्यांना PFP देऊन आपल्याला त्या लोकांना सर्व शिफ्ट केलं पाहिजे कारण आयुष्यामध्ये लोकांना घर हे महत्वाचं असतं
त्याचं घर देताना एक तर प्रोजेक्टमध्ये येत असेल तर एसआरए मध्ये येत असेल तर प्रोजेक्टमध्ये येत असेल ते रस्त्याच्या याच्यामध्ये जात असेल, नाल्यामध्ये जात असेल किंवा ब्रिजमध्ये जात असेल तर त्यांना पीएफपी देणे शासनाचं काम आहे. ते आम्ही लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करतो. 1984च्या वेळेस पीचेस अलॉट केलेली होते, त्यावेळेस 10 बाय 15चे पीचेस अलॉट केलेले होते आणि हे जवळपास 4500 पीचेस अलॉट केले होते. आणि त्यावेळेस आपण जे पीचेस अलॉट केले ते आपण ग्राउंड फ्लोर स्ट्रक्चरला आपण पीचेस अलॉट केले होते. आणि आता जागेवर जर आपण बघितलं तर ग्राउंड प्लस 2, 3, 4 अशी आहे. म्हणून फक्त जे वाढीव बांधकाम आहे त्याच्याबद्दल आपण पत्र पाठवलेलं आहे. जे ग्राउंड फ्लोर स्ट्रक्चर आहे ते ॲज इट इज ते प्रोटेक्टेड आहे. साहेब म्हणजे त्याच्यात एक विनंती होती फक्त की म्हणजे तिथल्या लोकांना आता साहेब थोडं पहिला 10 बाय 15चा विषय होता, त्यावेळेला साहेब बांधलेलं. आता लोकांनी काय केलं +1 केलं, ठीक आहे, पण त्याच्यामध्ये असं होतं की त्यांनी लिहिलंय की 10 फूट उंचीसाठी पण त्यांनी नोटिसा दिल्या. तुम्ही आता ते सोडा, तुम्ही प्रपोजलला जा. प्रपोजलला कायद्याच्या अनुषंगाने ते त्यांच्या पद्धतीने जातात, आपण आपल्या पद्धतीने जायला पाहिजे. आपल्याला जे कायद्यामध्ये तुम्हाला आता 3 मध्ये जो बदल केलेला आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्यामध्ये मगाशी मी जे बोलले ते रिपीट करण्याची गरज नाही. जी ज्याच्या मालकीची म्हणजे म्हाडाची असो, तुमची बीएमसीची असो, कलेक्टरची जागा असो, कोणाची जागा असो, ती रिडेव्हलपमेंटला त्याच्यावरती झोपड्या असतील तर दिलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने तुमची कोणाचीही जागा असो, तुम्ही रिडेव्हलपमेंटला जात आहे, रिडेव्हलपमेंटमध्ये जो कायदा रिडेव्हलपमेंटचा असेल त्यामध्ये तुमच्याला 14 फूट आणि याचा काही प्रश्न येणार नाही. त्या पद्धतीने फॉर्म भरा, तुमचा विकासक कोण आहे तो तुम्ही नेमणूक करा आणि ते प्रपोजल करा ना. आणि त्यात आमची काय मदत लागेल ते आम्ही मदत करू ना तुम्हाला. साहेब फक्त याच्यात आता एक भीती काय झाली आहे की लोक सोडायला मी सांगितलं तुम्हाला पत्र त्यांनी रद्द करण्याचे हे दिले 7 दिवसाच्या आत. त्या बाबतीमध्ये आपण चर्चा केली, आता मी त्याच्यावरून केलेली आहे. काय झालं तेही मला कळलेलं आहे. तर तुम्हाला आता जर एसआरएला जायचं, रिडेव्हलपमेंटला जायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची सोसायटी बनवा आणि त्या सोसायटीने जाऊन विकासकांना त्याचे प्रपोजल ते करताना उघडे डोळे ठेवून विकासक जो असेल तो करणारा असेल, फायनान्शियल पोझिशन असेल अशा पद्धतीने चांगला निवडा ना तुम्ही आणि करा ना. आणि लवकरात लवकर करा. आम्ही जेवढं सहकार्य पाहिजे तेवढं करणार होतो. पण साहेब कोर्ट केस एक मार्ग त्यात कोर्ट केस तुमच्या येणार नाही, ते जबाबदारी आम्ही अशा पद्धतीने चालू माणसाने आणि पुन्हा एवढी जागा लोक आणि घाण ते घाण टाकणार ते बोलतात ना वगैरे टमाटर टेकणार बसणार तर एवढं घाण करून ठेवतात. एवढं वर्षभर तुमचं हे चाललेलं आहे. आपण तेव्हा कोणच कारवाई बोला तुम्हाला रात को 12 बजे आया था. उसके बाद मार्केट बढ़ता जा रहा है, वहाँ पर और बढ़ रही है. चिकन मटन का शॉप रास्ते के ऊपर काट काटने कोई कमी नहीं है. कोई एक्शन नहीं है. बीएमसी को पिछले 1.5 साल से लेकर 2 महीना हो गए. आरटीआई के आरटीआई का भी जवाब आ गया है, पर अभी तक सर एक्शन वही अभी तब हम उसके लिए हम लोग ने आपको तो पता है पण तो हॉकिंग झोनच नाही आहे. नो हॉकिंग झोन बनवण्याचा प्रश्नच नाही आहे. ते आपण आता निर्णय घेऊया त्याच्यावरती. बोला साहेब. 20 साल हो गए वहाँ पे रहते हुए और बार तब से एक ही मेहनत करके घर बनाया है. किसी को घर बुलाने में शर्म आती है क्योंकि इसके आने की जगह भी नहीं है वहाँ. बेसिक राइट जो होता है चलना वो नहीं बच्चे में चलने चाहिए मतलब बात पण नाही आहे. आम्हाला तर लांबून जावं लागतं तिथं.
कोणाची माझी वाईट ठीक आहे. आमचं बिल्डिंगचं दोन आहे. चला मी रात्री 12 वाजता तुमच्या इथे आलो होतो की नाही मला सांगा. आमचं दोन एक्सिट आहे, एक बेसिंग आणि एक होईल. दोघीमध्ये आम्ही बाहेर जाऊ शकत नाही. आपण त्याच्यावरती निर्णय घेऊया. हमारे पोडियम गेट पे महानगर गैस का जंक्शन है, उसके बाजू में बड़ा पाव वाला लगाता है. आप तो आगे वाले 2-3 बिल्डिंग खत्म हो जाएंगे. तो क्या करेंगे सर, बताइए. आता आपण निर्णय घेण्यापूर्वी आता कळलं आपल्याला काय निर्णय घ्यायचा. टाइम भी घटाने की खूप अपेक्षा आहे. खूप अपेक्षा आहे. अभी बैठिए, सोमके लेंगे. कापसे म्हणून त्यांचं भाग्यश्री नाव पण भाग्यश्री. खूप काही वॉर्ड ऑफिसरांनी केलेले आहेत. अनेक वर्ष वॉर्ड ऑफिसर होत्या. आता त्या BMC झालेल्या आहेत आणि नवीनच त्यांची नियुक्ती के वेस्ट आणि पी नॉर्थ या तिन्ही वॉर्डला त्यांना नियुक्ती मिळाले. तुम्हाला एक चॅलेंजिंग काम देतो. चॅलेंजिंग काम मला पण होत नाही का. अप्पा मारामुली ट्रक टेम्पो जे काही आहे त्या ठिकाणी रात्री 12 वाजेपर्यंत बंद करतात. तो रस्ता आता रस्त्यावरती नेतो. तो रस्ता कोणता आहे, किती आहे, काय आहे, तो काय आहे सांगा मला. अप्पा पाण्याचा रस्ता आपला काय मी तो रस्ता काय म्हणून विचारला. एक्झिस्टिंग रोड आहे पण तो काय डीपी मध्ये आहे. एक्झिस्टिंग रोड आहे तुम्हाला कळतं. मग झालेला जो रोड असेल तर त्याला स्ट्रॉंग वॉटर का नाही आहे. आत्ताच मी त्यांच्याकडनं ऐकलं की स्ट्रॉंग वॉटर नाही आहे. मग तिथे सिव्हर लाईन त्या एरियाला नाही आहे. माझा प्रश्न आहे का त्या ज्या वेळेला आपण बिल्डिंग मारतो त्यावेळेला त्यांना कनेक्टिव्हिटी आपण त्या सिव्हरला देतो की नाही. कायदा काय आहे तुमच्या जर एखादी बिल्डिंग झाली त्याला गोष्टी मिळाली तर त्याची कनेक्टिव्हिटी सिव्हरला झाली पाहिजे. तो जो रोड तुमच्या अंडर असेल डीपी मध्ये 13 खालीचं जर असेल तर म्हणजे तुमचा जो रोड असेल तर त्याला स्ट्रॉंग वॉटर ड्रेन पाहिजे की नको. मग त्याला जर स्ट्रॉंग वॉटर ड्रेन तिथे आहे का तिथे पावसाळी गटारीवर आणि ते आहेत का. कधी बनवली 3 महिने झाले. आता त्या 3 महिने झालेले आहे तर त्यांच्या इथं ती जी हॉकर्स आहेत हे रस्त्यावरती टेम्पो ट्रक जे काय असेल संपूर्ण रस्ता व्यापून गेलेला आहे आणि रात्री 12 वाजेपर्यंत त्यांना त्याचा त्रास होतोय. तर आता तुम्ही ती ऍक्शन सीझर ऍक्शन माझं आहे की तुम्ही 2-2 दिवस गाड्या उभ्या नाही. सकाळ संध्याकाळ नेहमी त्यांच्यावरती आपण हा एक प्रायोरिटी घेऊया की लोकांना आपण काय शांतता आणि चांगलं देऊ शकतो. आणि तो एक दुसरा आहे काय हे 2 रस्ते आपल्याला. तर हा प्रायोरिटी घेऊन उद्यापासून उद्या म्हणजे रविवार आहे सोमवारपासून त्या ठिकाणच्या लोकांना हा 2 आठवड्यानंतर आम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही दोघेही नवीन आहात.
आणि दोघांनी चांगलं काम केलं असं मला पाहिजे. पण हा विषय ना ही लोक रात्रंदिवस त्रास भोगतायत, त्यांना पहिलं करूया ना आणि एक तरी येऊया ना. पण त्या लोकांनी जे रात्री 12 वाजेपर्यंत मी माझी वाट बघत बसले होते, मी रात्री बरोबर 12 वाजता त्या ठिकाणी गेलो. कोणाला तरी वाढदिवस होता, बरोबर ना, केक कापला तुम्ही की नाही. मला एक स्वीकारायचंय, एक यांचं. हा आता दुसरा जेपी डेक म्हणजे इंदोरची रोडाच्या बाजूला सांगा बिल्डिंग प्रपोजल सेजल बांधकाम करत असेल, सेजल डेव्हलपर असतो आणि रात्री बेरात्री बांधकाम. आपला कायदा काय आहे, सूर्योदयाने सुरू असतो, त्यात 10 वाजेपर्यंत करतो आणि 10च्या नंतर रात्री देखील त्याचे आवाज येत असतील वापर देऊन टाका त्याला. रात्रभर आणि साहेब ना पेसारे करतोय, पण ते काही असो. 1888च्या कायद्यात आहे का, 1888च्या कायद्यामध्ये जन्म आणि मृत्यू जे काही होईल ते मुंबई महानगरपालिका त्याचे नाते होईल. दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलं की काही लोक सिक्युरिटी वगैरे करतात, तो त्यांचा हक्क आहे, तुम्ही मागू शकत नाही. ऐका तुम्हाला मी सांगतो, तुमची बिल्डिंग बांधली म्हणजे झोपडपट्टीच्या लोकांनी राहायचं नाही, हे होणार नाही. सांगतो तुम्हाला, तुम्ही जे वाक्य वापरलं त्याला सांगतोय, त्यांच्या घरामध्ये ते काही करू शकतात, तुम्हाला त्याचा त्रास नाही होत ना. आतमध्ये तुमच्या आतमध्ये घरात येत नाही, तुमच्या बिल्डिंग नाही, त्यांना त्यांचा हक्क तुम्ही मारू शकत नाही. पण पोलीस रात्री बेरात्री हा त्याने त्यांचा हक्क वापरत असताना तो दुसऱ्याला, म्हणजे एखाद्याने स्पीकर त्याच्या घरामध्ये लावला असेल, त्याच्या आवाजापुरता मर्यादित त्याला असेल, पण त्याचा राग बाजूच्याला होणार असेल तर ती ऍक्शन तुमची. तर उद्यापासून त्या लोकांना सांगा की रस्त्याच्या मध्ये किंवा काही असेल आणि आपलं हॉकच जे त्यांच्यामध्ये असतील ते करून टाका, त्यांना काय ते करू. पण त्यांना तिथून आता याच्या पुढे हे दोन आपण प्रायोरिटीने देऊया की मगाचा तो हे दोन आपण आता प्रायोरिटीने त्यांना आपण रिलीफ द्यायचं. आपल्याला कळलं पाहिजे आपल्याकडनं पॉझिटिव्ह काय करायचं. तर जेपीएसचा जो विषय आपण मांडला ना, तर बरोबर ना मांडला. जेपीएसची एंट्री आहे, ती एंट्रीमध्ये जो बिल्डरची एंट्री तुम्हाला तो छोटी येतात, त्यामध्ये एक गाडी येतात आणि एक गाडी, आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 50 ते 60 झोपडी आहेत मध्ये. ते प्रश्न ठेवलेले आहेत की जे आपला जे जो बिल्डर आहे त्याचं डेव्हलपमेंट जो चाललं आहे, पण ते लोक काय करतात, रोज दारू पिऊन पुरातमध्ये रोज दारू पिऊन धिंगाणा राहतात आणि लफडी करतात आणि तिथेच रस्त्यावरती बॉर्डर पोहोचतात आणि सर्व तिथे धिंगाणा. 2-3 जणांनी अरेस्ट करा, नकळेल आपल्याला अरेस्ट केलेली, कारस्थान केलेली, मग सर्व कायदा केले. पण कंटिन्यू करण्याच्यातून काय करतात, वाढून जर तो माणसाचं न्यूसन जर कंटिन्यू होत असेल तर तुम्ही काय ऍक्शन घेता. म्हणजे गुन्हा म्हणजे काय करता, कुठला गुन्हा दाखल करता, आणि पदार्थ कायद्यानंतर गुन्हा दाखल. न्यूसन्स मेकर असेल, तडीपारी असेल, आणखी काही असेल, जी काय असेल ते करा. त्यांना दोघांना कळायचं, त्यांना पहिलं समजव, पहिलं त्यांचा हक्क देखील आपल्याला मारायचं नाही, त्यांना समजून सांगा की याच्यापुढे तुम्ही असं कराल तर आम्हाला मात्र कठोर ऍक्शन घ्यावं लागेल की तुमच्यामुळे नाहक तिथे परिसरातली लोक त्रास त्यांना होते. ते पहिलं सांगा त्यांना, नसेल मात्र तुम्ही ऍक्शन घ्या. तुझे काय माहिती काय, बाजूला ना सद्गुरू बार आहे, तर वाईन शॉपच्या हिशोबाने तो तिथे ड्रिंक हे करतो आणि नायर म्हणून मेडिकल आहे. 12 वाजले नायर मेडिकल बंद झालं, तिथे ना ते लोकांना ठाण मानत बसतात तिथे, आणि सर्व तिथे जेपीडीच्या बाजूला भर रस्त्यावरती बसतात.
पण वारंवार मी कंप्लेंट केल्याने मला ही कंप्लेंट झालेली आहे. तुमचं हेल्थ आणि लायसन आणि ह्या ज्या गोष्टी म्हणजे आणि हेल्थ आणि लायसन तुम्हीच त्यांचे जर तो त्याचं हेल्थला तो 12च्या नंतर तो चालू करून त्याने ते पहिलं तर त्याला अनधिकृत त्याची नोटीस जमते आर असे गुण असे त्याला अनधिकृत तरी बांधलेल्या त्याची नोटीस जमते. त्या पद्धतीने तुम्ही हेल्थ म्हणजे मुख्य आहे, कारण हे लोकांना कळत नाही आहे. ते फक्त मीडियाला सांगतात नाही तुम्ही सर्व करू शकता की दोन्ही दुकानाच्या बाबतीत लवकर कारवाई करा म्हणून काय कारवाई साहेबांना त्यांचा सैनिकवाल्यांना मला सांगायचं तसंच आपले इथे सुद्धा ते इथे रस्ता आहे जो आणि भास्करवरून येतो रस्ता तुम्ही फिरला राहिला कॉर्नरलाच तुझं वन शॉप आहे ताईमाडीचा सर्व धंदा आहे तिथेच तुझेच खाना तुझं भर रस्ता कॉर्नर पडले ते इंडस्ट्री असं बसू नका. मला लिखित घ्या तुम्ही लिहून लिखित घ्या. साहेब तिकडे ना ब्रिजचं बांधकाम चालू आहे. त्या ब्रिजचे जे एक एक पार्ट आणून ठेवलेत ना ते काय करतात तिकडे बाजूलाच वाईन शॉपचं दुकान आहे तिकडनं दारू घेणार आणि जे ब्रिजचे जे कंपार्टमेंट आणून ठेवलेत ना त्यांनी त्याच्या आत जाऊन पितात आणि तिकडेच सगळे जमा असतात. तो पूर्ण नाका सगळ्यांना माहिती आहे साहेबांना. आणि ते ट्रेन आपण साईडला रस्ता वाईट गेला टीपीच्या हिशोबाने जेवढा पाहिजे तितका आम्ही यांना सुरुवातीपासून सांगतोय की साईड ट्रेन तुम्ही सुरुवात करा. तर ते करून यांनी आता मागणी आपण रोडचं काम केलं की मधोमध ते सोडलंय. पुढे ऍक्सिडेंट होतं बाईकचं पूर्ण टायर बसतोय. बऱ्याच वेळा दुसऱ्या आपण आमचा हैराण आहे त्याच्यापासून. रोज आम्ही केलेले आहे आम्ही तुम्हाला करायला सांगतोय तुम्ही आम्हाला साईडने करून द्या ना. पहिलं तुम्ही फुटपाथ बनवले फुटपाथच्या बाहेर परत खड्डे खोदले आणि त्या ठिकाणी जाऊ शकत नाही खड्डे परत पुढे बाकीचा त्रास आहे तो आपण काढू घेणं त्रास करेपर्यंत काढा. हा महिन्यामध्ये खूप झालं 8 दिवस बनवा ना तुमच्या सिस्टीम मध्ये तुमच्या आहे ना मग करा ना तो सिस्टीम मध्ये करा ना तुम्ही बघा ते 8 दिवसात करून घ्या. काय रोखलं म्हणजे काय दिलं तुम्हाला कोण अधिकारी आहे तिथे आता तिथे पाटील मॅडम आहे घेऊन मग गेले पण करून आजच्या मीटिंगच्या अनुषंगाने कलेक्टर लावले की आज तर गेला 31 करोड होता तो 31 करोड आम्ही सीसी मध्ये घेतलेला आहे आणि तो 31 करोड आम्हाला बाजूला परवानगीच्या पत्र होते 18 रोड आहे 17 आणि तो डिबी रोड आहे डिबी रोड केलेच पाहिजे शासनाने
त्याची 15-20 मला द्या. मी 25चा माझी बैठक आहे त्याच्यामध्ये हा आणि दुसरा पुढचा टाका. एक लेटरमध्ये खाली मला एक सांगा, ते पार्किंग कोण करतो? सिव्हिक सेन्स नको तुम्हाला काय मला काय सर्वांना आपण आपल्या गाड्या घेतो ठेवतोय ते तुम्ही आम्ही ठेवतो ना. तुम्ही मार्केटमध्ये जाताना पण आपल्याच फायदा तेच लावतो. स्कूटरवाले तुम्ही पण काय केला तर स्कूटरने तिथे लावतात. आपण दुसऱ्याचा विचारच करत नाही की पार्किंग लोकांसाठी आहे, फुटपाथ जनरली लोकांसाठी आहे. पण तुम्ही तिथल्या लोकांना जागरूकता करत नाही. तिथली लोक जर लावतात तुम्ही बोर्ड लावा, दादा तिथे ठेवू नको. हे सर्वसामान्य पक्षांच्या लोकांनी जरी कामं केलीत ना तर लोकांना खूप संतोष मिळेल. तुम्हाला आशीर्वाद निवडून द्याल तुम्ही हेच कामं करत नाही. मी आता मराठीत बोलतो, मराठीत बोलतोय. पोलिसांना सांगून पण तिथे त्या लोकांना देखील प्रबोधन करणं हे गरजेचं आहे की नाही? की बाबा तुम्ही रिक्षा लावल्यामुळे रस्त्यामध्ये अडचण होते, तुम्हाला काय तुम्ही जर दुसऱ्या एरियात गेला, आता तुम्ही इथे कोणतरी तिथे हातावून काहीतरी आपलं वर्कर करून दाखवा. उद्या तुम्ही दुसऱ्या एरियात गेला की तुम्हाला जर हा त्रास झाला का प्रत्येकाला होणार ना. बाईचं वाटतं इकडे होणार किंवा तिकडच्या होणार. त्यावेळेला पोलिसांनी ऍक्शन घ्यावीच. पण ते घेत असताना तिथे तुमच्या मिटिंग घ्या, तुमच्या लोकांच्या मिटिंग घ्या. तुम्ही त्या एरियामध्ये असं काय असेल ना की ज्या हे लोक रिक्षा आणतात, स्कूटर आणतात आणि माणसं रस्त्यामध्ये करतात, तर त्या एरियातली जी लोक तिथे त्या ठिकाणी फिरवणार आहेत ते आयडेंटिफाय करा. त्यांच्या बैठका द्या की हा रस्ता तुझा नाही आहे, तू गाडी घेतली प्रोव्हिजन तू ठेवायचं तुला करायला पाहिजे. मग तू रस्त्यावर लोकांना अपडेट करू नको. हे तुम्ही त्या बैठका द्या आणि मला तुमच्या वेळेला तुमचा रिपोर्ट आम्ही एवढ्या बैठका घेतल्या कारवाई करणं हा एक वेगळा गोष्ट आहे. पण त्या लोकांना समजून सांगणं देखील हा पर्याय आहे. तर पहिलं तुम्ही समजून सांगत करा सर्वांना, नंतर मात्र धडक कारवाई करा. पहिल्याने 1-2 बैठका तुमच्या त्यांच्याबरोबर पाहिजे मला बोलवा. तुमची एक बैठक झालं मला बोलवा, मी येतो. मला काय त्यांना उत्तर द्यायची मी येतो तिथे. हे झालं ते विषय पुन्हा ते चालू नका. हा हे विषय संपून आपण मगाशी बोललो ना सर, मला जे त्याच्यामध्ये आहे ना वन विभागाने आपल्याला जे जुने रस्ते आहेत 2005ला मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनुसार जे आपले जुने रस्ते आहेत त्याला नूतनीकरण करतात. आता जर तुमच्या सक्षम अधिकाऱ्यांनी त्यांना दिलं तर ते लोक एनओसी द्यायला तयार आहेत. परंतु काय झालं, आपण त्यावेळेला ते दिलं नव्हतं की जेव्हा त्यांनी ते काम थांबवलं त्यानंतर आपण प्रोसेस केली आणि काही लोकांना ते आपण सीसी रोड बनवत होतो ते मोठा दुर्लभ तिकडच्या काही ते कोर्टात पाठवलं आणि त्यांनी वन विभागाला पार्टी बनवली. महानगरपालिकेला नाही केलं, वन विभागाला पार्टी बनवली तिथे रस्त्याचं काम चालू झालं म्हणून आणि ते आपलं काम थांबवलं. त्याची महानगरपालिकेने कोर्टात आपण संसद हे केलं असतं की आपला जुना रस्त्याने तो आम्ही रिलीज करतोय. तुला विषय झाला म्हणता आज तो रस्ता न झाल्यामुळे आपला अप्पामाची ट्राफिकच्या जंक्शनला तिथे इंटरसेंट आहे, तिथे जाम होत आहे आणि खाली आपण स्थानिक पोलीसच्या बसमध्ये उतरलो की आपण रोड वाईडिंग केली होते. रोड वाईडिंग केल्यानंतर 2017 आम्ही तिथे साईडलाईन बांधली. त्या साईडलाईनची परिस्थिती एवढी गंभीर आहे, वरच्या सगळ्या जायच होत आहे. आम्ही रोड डिपार्टमेंटला सांगतोय त्या संदर्भात की साईडलाईन आता तुम्ही रोड घेतला त्याच्याबरोबर बाजूला करून घ्या आणि तो रोड बांधून घ्या. परंतु तुमच्या अधिकाऱ्यांकडून त्या संदर्भात काही सुद्धा काही येत नाहीये. मी स्वतः 10 वेळा सगळ्यांना फोन केले. का नाही करत सांगा आता. आता मला सांगा लोअर लेवल आणि खालची लेवल कुठली आहे ती सांगा. आज 9 फ्लोअर लेवल हे सांगा.
की हा वरचा पडलेला पाणी मिळण्यासाठी विचार होते मागच्या 4 महिन्यामध्ये सकाळची लेवल ही पूर्वी 3-3.5 पर्यंत होती. आम्ही यांची करण्याची चर्चा करून नवीन इंजिन 12 प्रमाणे त्यानंतर मॉर्निंगला आपल्या लेवलवर 3.4 सरकारचा बऱ्याच प्रॉब्लेम 100% नाही म्हणणार पण बऱ्याच गोष्टी त्याला रिझॉल्व केलं. इव्हिनिंगला पण काय होतं 6-7 वाजता पॉईंट 1.25 ठेवत आहे. पुन्हा मग आम्ही परत बसून थोडं जरा ते सप्लाय आपण एक जरा पुढे ठेवतो. मॉनिटरवर सप्लाय चांगला सुरू केला मग आपला वेगवेगळं डिस्टर्ब रिझॉल्वला थोडंफार पाणी जास्त आहे. त्यानंतर आपल्याला 1.2 लेवल मिळालं. सध्याची लेवल कमी आहे सकाळची 3.5 ते 3.8 सध्याची लेवल आहे 1.2 फक्त 1.2 लेवल असते तर कोकण भागामध्ये तो वॉल बसवलेला आहे तो कोकण सुद्धा असल्यानंतर त्या भागात पाणी घालत नाही. उंच भागावर आपण ते त्याच्यावर घेऊया तेच आपल्याला मी प्रत्येक जागेचा हा वाद आवाज तो वाद आपला काम नाही तो वाद आपल्या आपामध्ये जसं पाणी साधून नाही तो पाणी वाढत नाही आणि ते पाणी मिळत नाही त्याला वापर होत नाही ते केवळ आपण करतो. हे वन विभागातून वाहन आणि पावसाळ्याच्या काळामध्ये मोठे मोठे बोल्डर्स त्यांच्याबरोबर त्या नाल्यांच्या आपण आता पाणी तिथे गेलेले आहे आणि तिथे येऊन मोठे बोल्डर्स येतात त्यांना कचरा आणतो आणि मग ते पाणी पाठीमागे ड्रॉप होतं. तर हे जे वनक्षेत्रातून येणारा जो विभाग आहे त्या ठिकाणी आपल्याला काही बॅरिकेडिंग त्याच्यासाठी करता आली कुठल्या प्रकारे काही सळ्या लावून करता आली किंवा एक बोल्डर्स खाली येऊ नये. आपल्यामध्ये तो माझा प्रश्न आहे कारण की एनओसी जागेवर परवाच्या त्या मीटिंगमध्ये आपण नक्कीच आहात म्हणजे काही नाही झालं पहिली झालं तरी होती आपल्या याच्यात द्या की गुरांना रुंदीकरण करण्याबाबत तर याच्यामध्ये 1 ते 6 स्ट्रक्चर अफेक्टेड आहेत आणि त्याचा आपण ॲनेक्शन 2 बनवतो आहे. 15 दिवसात 1 महिना रिसर्च करायसाठी मागणी मीटिंगमध्ये जाणार म्हणून आपल्याला करता येईल आणि त्याच्या पाठीमागे फॉरेस्ट आहे. आपल्याला पुढे पुढे सुद्धा शौचालय बांधता येईल. आपण एवढे शौचालय रस्त्यावरती कंपन्यांच्या माध्यमातून बांधले आहे ते आपण वापरतोच आहोत मेन रस्त्यावर असताना. एक केवळ रहिवाल्याची तक्रार आहे त्याच्यासमोर सेल बिल्डिंग आहे आणि तो आपल्या प्रशासनाला प्रेशर करतो की शौचालय हटवा म्हणून हे लोक आम्हाला ते काम करायला सुद्धा एवढी देत नाही. त्याच्या पलीकडे त्याच्यामध्ये काय दिले खड्डे पडले आता पावसामध्ये काय पावसाळा येतोय आणि पावसाळ्यामध्ये सर्वात मेजर मायनर नाले जे आहेत ते आपण सांगितले त्याबद्दल कॉन्ट्रॅक्टर आले तुम्हाला देखील नोटीस बाहेर त्याची कॉन्ट्रॅक्टर कोण कोण कुठे काय करणार आहे मेजर नाले कोणते मायनर नाले कोणते त्याची लिस्ट लेवल आहे. रस्ते सर्व जे आहेत क्लिनिंग मॅडम तुमच्या ज्या क्लिनिंगच्या व्यवस्था आहेत त्याचे फोटो आहेत ना तुम्ही माजी नगरसेवकले किंवा आमदारातले किंवा खासदार त्यांना पाठवत करा. माझ्या इकडे आपल्या क्लिनिकमधले पाठवतो तर आता पण तुम्हाला आले असतील आज तुम्ही कुठे आता सफाई केली त्यामुळे ती एक करा. तुमच्याकडे गाड्या नसतील हक्काच्या तर गाड्या हाकून
आणि त्या जागा संपूर्ण फिरवायला घ्या. लोक पाहिलेले आहे. आम्ही त्यांच्या पोटावरती जाणार नाही. जो अधिकार तुम्हाला आहे तो अधिकार दुसऱ्याला पण आहे. त्यामुळे प्रत्येकाचे अधिकार आपल्याला जपले पाहिजे आणि ते जपावे. आज सर्व अधिकारी वर्ग आलेले आहेत. ही बैठक ही लोक नागरिकांच्या सोयी सुविधांच्या बाबतीमध्ये होती. आपण सर्व उद्देशाला काकू मॅडम नवीनच जाहीर केली आहे. नवीन नाही, जुन्याच आहे, पण त्या इथे नवीन आल्या. ऑफिसर देखील नवीन आले. आम्ही थोडा जुना असल्या कारणात तुम्ही याच्या अगोदरच आलो म्हणजे पहिलंच आहे ना. तर तुमच्या दोघांचंही अभिनंदन. चांगलं काम या सर्व नागरिकांच्या अपेक्षित आहे आणि आपल्या माध्यमातून होईल. कारण तुम्हाला मुंबई महानगरपालिकेचा सर्वांनाच अनुभव आहे. कारण नगरसेवक देखील माजी झालेले, त्यांना देखील जो अनुभव आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकाने हातात हात घालून गेलं तरच सार्वजनिक कामं सार्वजनिक हिताच्या दृष्टीने योग्य अशी करता येतील. आणि म्हणून कायद्यामध्ये जे बसतं ते कायद्यातच करायला पाहिजे. कोणतरी जाऊन कुठेतरी काहीतरी करत असेल तर त्याला आपल्याकडनं क्षमा नसतात. कामाची झालीच पाहिजे आणि लोकांच्या हिताच्या केली. आपण सर्व उपस्थित त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि आणखी सर्वांचे धन्यवाद. 15/10/24 रोजी इलेक्शनच्या अगोदर ते उद्घाटन केलं. तो बद्द का कोणाला केलं काय कागदपत्र मुद्दा सर्व काही सांगेल हे तुमच्या आता गावामध्ये बद्दल ते पण बदल तुम्ही करता काय. पुढे निर्मला डोळेकर येथील मनपाच्या सुरेश मीनाताई ठाकरे उद्यानाच्या वन विभागाचा मी देतोय ना. असेसमेंटचा विषय आहे. आपण जे एसआरएच्या मीटिंग उद्या झालेल्या आहे त्याला 2022 पर्यंत आपण असेसमेंट घेतला आहे. परंतु सगळ्या मीटिंगमध्ये जुने आपलं असेसमेंट क्लिअर केलेलं नाही आहे आणि जे बिल येते ना ते एकत्र सोसायटीचं बिल येते. तर ही बिलं सेपरेट फ्रॅक्चर नावाने करून दिली तर लोकांना भरणं पण इझी पडेल आणि आपला रिव्हेन्यू पण लवकर क्लिअर होईल. हाच प्रॉब्लेम होतो. माणूस निघून जा तरी जबाबदारी कोण घेणार. तिथला श्रम असेल तरी तात्पुरतं प्लॅस्टिकचा एक करणार आहे का. प्लॅस्टिकचे कुठे वापरतो की टेम्पररी एखादी शौचालय ठेवलेले आपल्याला रिकन्स्ट्रक्शन करायचं असेल त्यावेळेला काम ते 1 महिना किंवा 2 महिन्यासाठी ते टायरचे जर असणार असेल तर मला ते मला पण दाखवलं. एकशे 20 फुटाचा आपला रोड आहे. एक भाग त्यांची फक्त त्यांच्यासाठी वापरतात. तिथून फक्त दुसऱ्या गाड्या जातात. मॅडम आम्ही दिलेली आहे आणि आम्हाला लोकांनी आम्हाला आपला रस्ता आहे. पुढच्या आठवड्यात आपण जाऊन उभं पाणी
तर ती रिक्षा पुढेच गेली नाही. तो रिक्षावाला बोलला माझं मीटर बाबा 500 रुपये झाले. काय म्हणून द्यायचे? तुमच्या त्या नळाला पाणीच नाही, तुमची बिलं आहे तशी येते, त्याच्यातलं काय फरक तुम्ही सांगा, हे तुम्ही बोलत नाही. त्यांच्या पुढे आम्ही हात धरतो पण आम्हाला त्यांचं पाणी पियायला देऊ द्या. अशी परिस्थिती आहे की दिवस आपण काय करतो आम्ही लोक टँकर पाठवा, 2 मोटर टाकू, तुमचं पाणी टाकून 2 मोटरमध्ये टँकर ते पाठवा आणि 3 नंबर जात पण आम्ही ते बघू आपण TMC आणि तुम्ही एक बैठक घ्या. नाही याची ना बोलवा लवकरात लवकर एक म्हणजे सोमवार शुक्रवारी बैठक घेऊन टाका. तुम्ही पण या पुढे तुम्ही सर्व तिथे या आणि कधी हायड्रोलिक इंजिनियर तिथे त्यांना पण बोलवून दे. हे असतील आणि तुम्ही असाल आणि यांना मार्ग काढतो. पण तरी तुम्हाला आणखी एक गोष्ट लावून सांगतो. आज प्रश्न मी परवा या दिवशी शुक्रवारी अर्बन डेव्हलपमेंटच्या बैठकीमध्ये केंद्रामध्ये काढला. मुंबई शहराला सर्वांचं ऐका, मुंबई शहराला पाणी येतं 3,850 दशलक्ष लिटर. आपल्याला पाण्याची मागणी आहे 4,200 दशलक्ष लिटर. 4,200 म्हणजे 400 दशलक्ष लिटर पाणी आपल्याकडे कमी येत आहे. आता हा जे कमी पाणी येत आहे आणखी 6 वर्षांनी त्याची क्रायटेरिया देतात 5,100 दशलक्ष लिटर पाणी लागणार आहे. मला असलेलं पाणी तेवढं पाऊस पडेल त्याच्यावरती असतोय आणि म्हणून माझी मागणी आहे 5,100 दशलक्ष लिटर पाणी गरज 2021 आपल्याला लागणार आहे. आणि आपल्याकडे धरणांमध्ये पाणी जर एवढं मिळणार असेल तर तुम्ही आता जे बोलताय ना हे नाही, लोक आणखी तुम्ही म्हटलं ना जोडे मारतात तसेच होणार आहे. पण नाही, यासाठी मी शासनाकडे देखील मी आमचे केंद्रीय मंत्री यांच्याकडे देखील मी पत्रव्यवहार केलं आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या बाबतीमध्ये मी देखील अर्बन डेव्हलपमेंटची बैठक याच्यासाठी बोलतोय. मी माझ्या केंद्राच्या बजेटच्या भाषणामध्ये देखील तेच म्हटलेलं आहे की गारगाई आणि चिंतार ही तर 2 धरणं आम्ही बांधलेले आहेत. 400 MLD आणि 800 MLD 1130 MLD जवळजवळ पाणी या 2 धरणांना आपल्याला मिळालं तरच आपण पुढे या बिल्डिंग बांधतोय ना, आपण स्लम डेव्हलपमेंट करतोय, रियाज बांधतोय प्लस सेल बांधतोय म्हणजे सेल वाढतोय ना, पण पाणी तेवढंच राहणार आहे. तुम्ही जरी किती बोंब मारली कितीही बोंब मारला तरी ते काय आणू शकत नाही, कारण ते तुमच्या तलावांमध्ये किंवा बावडीमध्ये किंवा रिझर्वरमध्ये जेवढं पाणी आहे तेवढं डिस्ट्रीब्यूट करतात. तुम्ही त्यांना काय करणार जास्त मारणार, पण पाणीच नसेल तर तो विचारा मनुष्य काय करेल तर नोकरी सोडेल, घरी बसतील. आणि म्हणून या सरकारसाठी मी तेव्हा पण बोलवतो आताही बोलतोय आणि CR पाटणाकडून मी बैठक घेतली मी पाहिलं असेल की याच्यासाठी केंद्राने आम्हाला पैसा द्यावा. बजेटमध्ये देखील आपण गेल्या बजेटमध्ये देखील 10,000 कोटी 11,111 कोटी आपण गेल्या बजेटमध्ये देखील प्रोव्हिजन केली होती की इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पाणी देखील येतं आणि म्हणून 1,00,000 कोटी आम्हाला मुंबईला द्या याच्यासाठी मी मागणी केलेली आहे. उद्याची मीटिंग माझी पाणी, आरोग्य आणि रस्ते, कनेक्टिव्हिटी याच्या संदर्भामध्येच मी बैठक लावली. ती बैठक तुम्हाला एकटी नंबर मी बोलवतोय की गारगाई आणि पिंजरा जोपर्यंत तुम्ही करणार नाहीये तोपर्यंत हे जे आता आहेत ना हे एवढं कमीच आहे बोलताय. डिसॅलिनेशन पण आपण कितीचा बनवतोय डिसॅलिनेशन आणि पुढच्या याला परिस्थितीला पुन्हा कुठे जाणार आहे म्हणून ते मला डिसॅलिनेशन म्हणजे काय आहे, समुद्राचं पाणी पूर्ण करणं. आता आपला डिफरन्स किती आहे, 400 MLD आहे तर 200 जरी प्लांट आता बसवतो त्याचे लगेच त्याला काय नाही प्लांट बसवायचं आणि ते करायचं काय आपल्याला पाईपलाईन एवढा आणायचं नाही. पण ते देखील लवकर होणं गरजेचं आहे, कारण तुम्ही जे ज्या पद्धतीने बोलताय त्या पद्धतीने मुंबई डेव्हलप होते. आता तुम्हाला त्रास नाही आहे, कमी जास्त प्रमाणात मुंबईच्या सर्व एरियाला आहे. आमच्या इकडे देखील शिवटेकडी, प्रतापनगर वगैरे आम्ही हे बनवलंय, पंप आम्ही एक्स्ट्रा लावलाय पण पाणी तेवढंच आहे. पंप 125चा होता तो आम्ही 175चा लावलाय, 175चा लावलाय. पंप मोठा वाढवलाय पण त्यात पाणीच नाही तो गोष्टी जाईल कसा. त्यामुळे पाणी आणणं आणि झाडाची गरज आहे ते ओळखूनच मी ती सेंट्रल कमिटी आहे
की आम्ही येतोय 25ला, त्यावेळेला एसटीना देखील बोलून घेऊ, कमिशनर असतील आणि याच्यावर तुम्ही राज्य शासनाने तो प्रस्ताव दिला पाहिजे. त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया. कारण हे मला माहिती आहे तुम्ही आता कुठे खूप मागताय, मी आता फक्त बघत नाही, मी पुढची जी पिढी आहे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे मी बघतोय. काय बरं मध्यवर्तना आज छोटेसे दिवस आहे, पण आमच्या आज नाही पहिलं सांगा बंधू ऐकलं ना मी भागसामधून 450 एमएल पाणी एक्स्ट्रा आणलं. दिल्लीकर होते एमसी, शरदकर होते एसी. आम्ही दिल्लीला गेलो, आम्ही दिल्लीकडे देखील पैसे मागितले, आम्हाला दिलं नाही त्यावेळेला. मग आम्ही भागसामधून 450 एमएल काढलं आणि अप्पर की बाबा या मेजर नाल्यावरती हा कॉन्ट्रॅक्टर आहे, म्हणजे जे काही सोशल लोक असतील त्याने करून घेतील. मायनर नाल्यावरती जर वॉर्ड वॉर्डचं कॉन्ट्रॅक्टर होतं त्याचं नाव लिहून टाका, तर ते करून घेतील ना. कारण कॉन्ट्रॅक्टर आता जर सापड झाले किंवा थोडं दिसून झाले आता ते काम चालू आपले वॉर्ड किती 18 वॉर्डमध्ये त्याची यादी लावून टाका, संपलं मॅटर मध्ये करून घेतील सर्व. 2 महिन्यापासून पावसाळा कॉन्ट्रॅक्टर फोन पण नाही उचलत. तुम्ही तुम्हाला कसं माहिती आहे मेजरला वेगळा फायनलला वेगळा आहे ना. ते कोणी आणि ते जरी एक असलं तरी टेंडर जो भरेल तो येईल. आपल्याकडे टेंडर सिस्टीम असते, त्यांनी त्यांच्या एजन्सीज लावा वेगवेगळ्या, तेवढं असतं. तुम्ही लोकांनी लक्षात ठेवा, आता आपण लिस्ट लावायला सांगतोय ज्या धर्मदायाच्या बाबतीमध्ये मी ते भांडण निर्णय घेतला 15चा, तोच काल घटना घडली. बीजेपी सांगितलं धर्मदायाच्या बाबतीमध्ये लिस्ट लावा, तुम्ही पर्सेंटने त्या 20% आपल्याला पॉईंट आहेत का ते काल भेटलेले. केंद्रीय मंत्र्याला त्यासाठीच असलं होतं की ते मला कळतं आहे की अगोदर दिलं पाहिजे. तसंही तुम्ही आता लिस्ट लावा, म्हणजे तुमच्यावरती येण्याचा प्रश्न नाही आहे. आणि ती लोक जाऊन साफ करतील आणि तुम्हाला पण काय आहे किती काढले कचरा वगैरे तो होऊन जाईल. ठीक आहे, होणार ते आता. आज आत्ता झालाय, एक काम करा, सर्व पाठवण्या ज्या या लोकांना घेऊन त्यांची पूर्ण करून टाकणार काम चालू. 2 महिन्यामध्ये पावसाळा आणि चालू आत्ता झालंय आम्ही गेलो. कोणी काम केलं ते बघा ना. असं नाही एक काम करा, तुम्ही 15 दिवस तुम्ही साफ करून घ्या, किंवा या महिन्याच्या एंडला किंवा मे महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये आपण प्रत्येक नाल्यावरती जातो. मागचा मेजर नाले मागचा महिना अनंत पार्किंग बाबत मध्ये येतं नाही, तरी आपण सर्वे केले तर विभागात पाणी प्रश्न संदर्भात गंभीर समस्या. साहेब, फार अशी परिस्थिती आता विभागामध्ये घरोघर पाण्याचे वाटेल. म्हणजे पाणी नाही, तांदूळ पाणी नाही सर. आपल्या अनावरामध्ये बोला, कुलारमध्ये लातूरमध्ये बोला, सर्व ठिकाणी कुलारमध्ये चाललंय. एक 15, 16, 17, 18, 19, 20 हे सर्व मला वाटते महाराष्ट्र नगरमध्ये एकत्र करून चर्चा करूया. तुमच्याकडे पाणी किती येतं?
MLD किती पाणी येतं? तुमचा रिझर्वायर मध्ये किती MLD पाणी येतं? 2 वॉटर बोला. तर आपल्याकडे जो हा इकडे आहे ना मला रोज सुद्धा आहे मला सोलर सिस्टीममध्ये 6 ते 15 पाणी टोटल मला आपलं रेंजरपर्यंत ओके. त्यानंतर जलाचे नंबर 2 साधारण 200 पाणी आपल्याला ओके. आपण सप्लाय अजून मोठे करून मला कमी लागतं त्यानंतर 1 लाख रुपये आपल्या मालाची मोठी विचार करतात त्याला इंडेट आहे त्याच्यामध्ये पुढे इंडेट होतं निवडीला त्याच्या पुढे महावीर आणि 3 ठिकाणा यांना किती सप्लाय करते ह्या आता हा जो आपल्याकडे उल्लेख केलेला जो एरिया आहे ना नाही मी तुम्हाला सांगितलं आहे की प्रभाग क्रमांक 36 मध्ये जे जलाशय शांतीनगर, अंबामाळा, नाशिकमाळा सर्वांचं पाणी 100 तुमच्याकडे पाणी येत आहे. तुमची मागणी कितीची आहे? लेवल काय तुमची? आता लेवल आहेत ना आपण जिथे आता डेव्हलपमेंट पास होतो त्याप्रमाणे रिक्वायरमेंट वाढते तुमची 10 ते 28 तरी मागणी आहे. आता थोडं टप्प्याटप्प्याने वाढवतो 6 ते 50 पर्यंत तरी तुमचं ते आपल्याला आता कमी पडते आणि पर्टिक्युलरली हा भाग आणि डोंगर असल्यामुळे आणि डिपेंडच्या रिझर्वच्या लेवलवर पाण्याचं पूर्वी गेलो वेगवेगळी सप्लाय आहे आणि ते मला त्या रिझर्वचं पाणी किती आहे त्यामुळे पुढे त्यावेळेस मला कनेक्ट झाल्यानंतर त्याच्यामधून सप्लाय समुद्राचे जे आउटलेट आहेत म्हणजे मुंबई अँगलचं आउटलेट मुंबई याच्या आउटलेट 4:30 त्यामुळे आणि अभिनेत आहे बोला तुम्ही आपापवाडा आणि क्रांतीनगर हो द्या मुस्लिम तुम्ही त्यांना पाणी कुठल्या वेळेत देता हे फक्त सांगा भरपूर ऐकलं तुम्ही लोक काय हे लोखंडवालामध्ये सणाच्या पाण्याचे हनुमान करता त्यामुळे आम्हाला भीक देतात भीक सकाळच्या टाकात 4 ते 5 वेळा पाणी जातं संध्याकाळी परत 5 वाजता पाणी येतं ते सुद्धा लोखंडवाला बिल्डिंग एरिया रोड साईड देतात त्यावेळी सुद्धा भीक देतात रात्री पाणी 12 ते कधी 12 कधी 1 वाजता येतं रात्री 12, 1, 2 वाजता पाणी आता 2-3 दिवस येतच नाही आपण लोखंडवाला देतात ती सुद्धा आम्हाला लोखंडवाला चालू होता आम्हाला भीक मिळते म्हणजे जे पाईप टाकून तिथून ते पाईपातून येणारं पाणी मिळतं लोक हैराण आहेत जवळजवळ 1.5 लाख लोकसंख्या आहे त्यांना तुम्ही त्यांचा पाण्याचा टायमिंग सांगा मला प्रश्न आहे आंबापाडा आणि क्रांतीनगरच्या पाण्याचा टायमिंग सांगा संतोष नगरला तुम्ही 10 तास पाणी देता प्रेशरमध्ये म्हणलो आंबापाडा क्रांतीनगरचा टायमिंग सांगा बदल तुमचं नळाला पाणी येत तरी तिथं कशी येतात तिथं पण यांची न चुकता रिडिंगमध्ये पाणी सुटले जास्त अजिबात आहे आम्ही येणार आहे अतिशय एवढे पाणी नाही आहे हो रात्री आम्ही बुस्टर पंप चालू केला आहे रात्री बुस्टर पंपला पण पाणी नाही घेतलेला आहे त्यामुळे सर्वच जण त्याच्या येणार ही प्रश्नाचा विचार करताना खूप सांगितलं आहे की तुम्हाला MLD किती पाणी मिळेल. आता MLD पाणी किती मिळतं त्यांनी सांगितलं 125 ते 300 MLD पाणी आम्हाला मिळतं. आता 125 ते 300 MLD पाणी मिळत असताना त्यांनी आता एक पहिलं समजून घ्या त्यांच्याकडनं नंतर तुम्हाला काय सांगायचं मी सांगतो. बोला. त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत
आपण ज्या वेळेला रिझर्व्हर भरलेला असतो त्यावेळेला उंचावरच्या एरियाला आपण पहिलं पाणी करतो हा नियम आहे. त्याच्यानंतर आपण ते कसं उंचे ते पुढे खाली जाईल त्या पद्धतीने आम्ही खाली देतो. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे खाली जाण्यासाठी खालच्या लेवलला आलो तरी खाली जाऊ शकते, पण खालच्या लेवलला आलो तर वरच्या लेवलला जाऊ शकत नाही. हा नियम, हा कायदा आहे. त्यामुळे तुमचा त्यांनी जे बनवताना तुम्हाला तुम्ही काही वेगळे आणि आणखी काही लोखंडवाला किंवा आणखी त्यांचा एरिया हा काही नाही आहे. त्यात काय सायंटिफिक रिझन आहे की टाकी जर भरलेली असेल तर त्या प्रेशरनी तो वरपर्यंत जे डोंगरावरती राहणारे किंवा वरपर्यंत सुद्धा असतात त्यांना तो पाणी पुरवठा जातो. जर तशी टाकी खाली होत जाईल रिझर्वायरची तर तशी मग ते लोअर लेवलला द्यायला जातात. त्याच्या पद्धतीने तुमचे पाण्याचे वेळ ठरलेले आहे. ते स्वतःच्या मनाने ठरवत नाही. यासाठी पारा पद्धतीने आपण सर्व बाकीचे सर्व नियमावली आहे याच्यामध्ये बसून करताय. तुम्ही असंच भेट जाऊ नका. तो नियमच सांगितला त्या नियमाप्रमाणे